229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्जवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत कार्यक्रम विचार शलाका. कार्यक्रमात जाणून घेऊयात दृष्टी याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. पाहणे असावे आमचे छान, यामुळे जीवन घडते महान. श्रोते हो, सादर नमस्ते. मानवी जीवनात दृष्टीला फार महत्त्व आहे. दृष्टी ही मानवाला मिळालेली ईश्वराची अमूल्य देणगी आहे. चक्षु इंद्रियाच्या माध्यमाने आम्ही सारे जग पाहतो, प्रत्येक वस्तूला न्याहाळतो. या निसर्गातील रंगबेरंगी पदार्थांना, झाडांना, लतावेलींना पाहून आपले मन मोहून जाते. हे सर्व दृष्टीपथात येते ते केवळ आपल्या चक्षुमुळे, आपल्या डोळ्यामुळे. हे डोळे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे आम्हाला जग दिसते, जगाची वैविध्यता अनुभवास येते, सुखदुःखाचा प्रत्यय येतो आणि प्रत्येक दृश्यांना पाहून अगदी मन भारावून येते, आनंद द्विगुणित होतो. खरे तर पहा, या दृष्टीच्या पाठीमागे किती सृजनशक्ती दडलेली आहे. ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी घडत असते. सृष्टी निर्मितीच्या पाठीमागे प्रत्येक मानवाची दृष्टी देखील अमूल्य मानली जाते. याच दृष्टीसाठी किंवा डोळ्यांसाठी नेत्र, नयन, चक्षु, दृक्शक्ती हे पर्यायवाची शब्द वापरले जातात. समजा आम्हास दृष्टीच मिळाली नसती तर काय झाले असते? नेत्रविहीन लोकांकडे पाहावे, ते जगाला पाहू शकत नाहीत. विश्वातील रंगबेरंगी निसर्गाला पाहण्याचा आनंद ते लुटू शकत नाहीत. यासाठी आम्ही कृतज्ञतेने त्या विधात्याचे आभार मानले पाहिजेत की ज्यांनी आम्हाला ही दृष्टी दिली. आपल्या दृष्टीतून दया, प्रेम, करुणा, वात्सल्य, आपुलकीच्या भावनांची सरिता वाहवयास हवी. नजरेतून व्यक्तिमत्वाची ओळख पडते. याच दृष्टीतून क्रूरता देखील व्यक्त होते. स्नेह आणि प्रेमाची भावना देखील अभिव्यक्त होते. इतरांकडे पाहताना समदृष्टी असावी, आपलेपणाची भावना असावी, विश्वबंधुत्वाची आणि माणुसकीची जाणीव याच दृष्टीतून उमलून यावी. क्रौर्य नको, करुणा हवी. दुष्टता नको, दयालुता हवी. सर्वांना पाहावे ते माणुसकीच्या नजरेने. जगाला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा या संदर्भात वेदांनी किती सुंदर शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. मित्रस्य अहम चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षे, मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे. मी या संपूर्ण प्राणी जगाला प्रेमाने, मित्रदृष्टीने पाहू इच्छितो. त्याबरोबरच जगाने देखील माझ्याकडे मैत्रीपूर्ण दृष्टीनेच पाहावे. आपल्या डोळ्यामध्ये मित्रत्वाची भावना हवी. आपली दृष्टी प्रेमपूर्ण असावी. कशी असावी या संदर्भात कवीने म्हटले आहे, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु या पश्यती सा पश्यती. पाहणे त्याचेच खरे मानले जाते जो परस्त्रियांना मातेप्रमाणे पाहतो. माझ्या समोर दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रिया, मग लहान असो की थोर असोत, त्या मला मातेप्रमाणे आणि भगिनीप्रमाणे आहेत. परद्रव्येषु लोष्टवत, दुसऱ्याचे धन पाहून माझ्या मनात लोभ सुटता कामा नये. तर हे परक्यांचे धन माझ्यासाठी मातीच्या ढेकळाप्रमाणे आहे. आत्मवत सर्वभूतेषु, जो जो माझ्यासमोर दिसेल, ज्याच्यावर माझी दृष्टी पडेल, ते सर्व प्राणी समूह, मग ते माणूस असोत किंवा पशु असोत, जीव असोत की जलचर प्राणी समूह असोत, त्या सर्वांना मी आपुलकीने आत्मवत पाहण्याचा प्रयत्न करतो. हे पाहणे खरे पाहणे होय. यजुर्वेदात म्हटले आहे, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मेव अनुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो नवी चिकित्सती. जो सर्व प्राणीसमूहांना, जो जीवांना आपल्या आत्म्यासमान समजतो, कधीही द्रोह करत नाही, अहिंसा भावनेने पाहतो, असा माणूस जीवनात कधी दुःखी होऊ शकत नाही. दृष्टीतून ममता झळकावी. माधुर्याची दृष्टी ही माणसाला जोडते. आपण सर्वजण एकाच प्रभूची लेकरे आहोत.
म्हणून आपल्या नजरेला पवित्र करूया,